नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात पुढचे काही दिवस नेमकं हवामान कसं असणार आहे? पावसाचा रेड अलर्ट नेमका कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिलाय? मुसळधार पाऊस कोणत्या भागांमध्ये पडणार आहे? सगळं जाणून घेणार आहोत. माझ्या मागे तुम्ही जी पाहताय ती सॅटेलाइट इमेज आहे. हवामान विभागाने पुढचे 3 ते 4 दिवस महाराष्ट्रामध्ये कंटिन्यू मुसळधार असा पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे. जुलै महिन्याची सुरुवातच मुसळधार पावसाने होईल असं हवामान विभागाने सांगितलंय. इकडे तुम्ही जर बघितलं तर सध्या अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात आपल्याला चांगल्या हालचाली पाहायला मिळतात. या वाऱ्यांवर खरं तर डिपेंड असतं की पाऊस कसा पडतो. इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती पाहायला मिळते. हे जे तुम्ही बघताय व्हाईट कलरचे हे सगळे वारे, या चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात आणि त्यामुळे पावसाला गती मिळते. पाऊस वेगाने आपल्याला अनेक भागांमध्ये त्याची वाटचाल वेगाने पाहायला मिळते. आत्ता मान्सूनची प्रोग्रेस जर आपण बघितली तर महाराष्ट्राचा सगळा भाग त्याने व्यापलाय. उत्तरेकडचा थोडासा भाग राहिलाय. जवळपास देशाचा विचार केला तर सगळेच जिल्हे, महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आणि उर्वरित राज्य जर आपण बघितली तर त्याने व्यापलेली आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये हवा तसा पाऊस आपल्याला पडलेला पाहायला मिळाला नाही. जून महिन्यामध्ये कुठे हिटवेव्ह पाहायला मिळाली तर कुठे आपल्याला असं सुद्धा दिसलं की वादळी पाऊस, मान्सून पूर्व पाऊस बरसला. जुलै महिन्यामध्ये पाऊस कसा असणार आहे तर जुलै महिन्याची सुरुवातच मुसळधार पावसाने होईल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. जुलै महिना म्हणजेच 2 तारखेपासून 1 ते 2 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत कंटिन्यू आपल्याला मुंबईसह मुंबईतील आजूबाजूची सगळी उपनगरं, त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या सगळ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. इकडे हा महाराष्ट्राचा भाग तुम्ही बघितला तर आपल्याला काय दिसतंय तर इकडे सगळीकडे आपल्याला ढग पाहायला मिळत आहे. पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा इथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि ते हळूहळू हे जे तयार झालेले चक्राकार वारे यांचं हळूहळू कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन त्यामुळे मान्सूनला गती मिळणार आहे असं हवामान विभागाने सांगितलंय. अंदाज पाहणार आहोत पुढचे काही दिवस हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेले आहेत, कोणत्या भागांना काय इशारा दिलाय. 30 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर अमरावती, नागपूर, गोंदिया या भागांना ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस या भागांमध्ये पडेल. त्याचबरोबर आपण वरचा भाग बघितला, उत्तर महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा भाग बघितला तर या भागांमध्ये म्हणजेच काय तर नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, पुणे या सगळ्या भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय. हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसणार आहेत. त्याचबरोबर या भागांमध्ये विजांसह पाऊस बरसेल असा अंदाज आहे. 30 तारखेचा अंदाज होता. 30 तारखेला आपल्याला असं दिसतंय की पाऊस महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये चांगला बरसू शकतो. आता जुलै महिन्यामध्ये कसा पाऊस असेल बघा. जुलै महिन्याची सुरुवात कशी होणार आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई या सगळ्या भागांना ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस या भागांमध्ये असेल. वादळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण इकडे बघतोय की बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतंय की मुसळधार पाऊस असणार आहे. पण दुसरीकडे जो नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकचा भाग आहे तिथे ग्रीन अलर्ट आहे. तिथे तापमान कमी असणार आहे. मुसळधार असा पाऊस होणार आहे असं चित्र नसणार आहे, पण पाऊस नसेलच असं सुद्धा चित्र नसेल. बाकी अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस आहे. 2 तारखेचा अंदाज बघा फार महत्वाचा आहे. रायगडला रेड अलर्ट आहे. म्हणजेच काय तर जोरदार मुसळधार असा पाऊस असणार आहे. अतिवृष्टीचा सुद्धा इशारा. रेड अलर्ट म्हणजेच काय तर तिथे आपल्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात येतो. तिथे पाऊस मुसळधारपेक्षा जास्त बरसतो. या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसतो आणि धोका जास्त असतो. त्याच्यामुळे तिथे रेड अलर्ट आहे. रायगडमधून तुम्ही असाल तर तिथे घराच्या बाहेर पडताना काळजी घ्या. पालघर, ठाणे, रत्नागिरी, कोकणातील सगळ्याच पट्ट्याला 1-2 तारखेचा विचार केला तर ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भामध्ये सुद्धा बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या भागांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. या भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस असेल. बाकी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा 2 तारखेला पावसाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 तारखेला सुद्धा बघा कोकणातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस असेल. बुलढाणा, अकोला, अमरावती या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस असेल. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थोडासा पावसाचा जोर कमी होईल. खालच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्हे आपण जर बघितले, सांगली, सातारा, सोलापूर या भागांमध्ये आपल्याला 3 तारखेला कमी पाऊस पाहायला मिळतोय. 4 तारखेला सुद्धा कोकणातील सगळ्याच भागांमध्ये पाऊस असणार आहे. पुढच्या 5 ते 6 दिवसांचा आपण जर अंदाज बघितला ना तर या सगळ्या सिच्युएशनमुळे ही जी तुम्हाला दिसतेय मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला ढगांची निर्मिती पाहायला मिळतेय. या सिच्युएशनमुळे कोकणाच्या सगळ्या पट्ट्याला आपल्याला पुढचे 4 ते 5 दिवस
मुसळधार पाऊस झोडपताना पाहायला मिळणार आहे. मुंबई सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. मुंबईमध्ये सुद्धा पुढचे काही दिवस जोरदार असा पाऊस पाहायला मिळणार आहे आणि जुलै महिन्याची सुरुवातच मुसळधार पावसाने होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मुंबईसोबतच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये सुद्धा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांचा हा अंदाज होता. जसं जसं हवामान विभाग रोज नव्याने अंदाज अपडेट करत राहील तसं आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. पण तुम्हाला काही प्रश्न असतील या अंदाजाबद्दल तर कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.